press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे कमर्शियल बँक्स आहे, सहकारी बँक्स आहे, त्याचप्रमाणे आरबीआय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कमर्शियल बँक, कोऑपरेटिव्ह बँक याबद्दल माहिती घेतली. आज आपण नाणे बाजाराची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पहा, नाणे बाजार का महत्वाचा आहे किंवा काय भूमिका आहे नाणे बाजाराची अर्थव्यवस्थेमध्ये. तर सर्वात पहिला पॉइंट होतो बघा, कर्जदाराची अल्प मुदतीची गरज. आता शॉर्ट टर्म ज्या काही पैशाची आवश्यकता असते किंवा क्रेडिट आवश्यक असतं कर्जदाराला, ते अल्प मुदतीचं जे काही कर्ज आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी नाणे बाजार तत्पर असतो. नाणे बाजाराच्या साहाय्याने कर्जदाराला अल्पमुदती कर्ज हे तत्परतेने प्रोव्हाइड केलं जातं. म्हणूनच पहा, अल्पमुदतीची जी गरज आहे नाणे बाजारामध्ये, कर्जदाराची अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते. की एक लिमिटेड इंटरेस्ट रेट. पहा, बँकांचे आपण व्यापारी बँकांची कार्य पाहिली की ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. तर स्वीकारलेल्या ठेवी या कर्जाच्या रूपात ग्राहकांना वितरित केल्या जात असतात आणि मग ते कर्ज अल्पमुदतीचं कर्ज असतं. म्हणूनच पहा, इथे कर्जदाराची अल्पमुदतीची गरज भागविण्याचं काम नाणे बाजारामार्फत केलं जातं. त्यानंतर पुढे आहे पहा, तरलता व्यवस्थापन, लिक्विडिटी मॅनेजमेंट. आता तरलता संपत्तीचं रूपांतरण पैशामध्ये करणं. यासाठी जे मनी मार्केट आहे ते एक सर्वात महत्वाचा भाग आहे की या मनी मार्केटच्या साहाय्याने तुम्ही ऍसेट बिकम मनी किंवा संपत्तीचं रूपांतरण तत्परतेने पैशामध्ये करू शकतात. मग त्यासाठी पैशाचे एक मॅनेजमेंट नाणे बाजार मार्फत केलं जातं. म्हणूनच पहा, नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे. यामुळे मौद्रिक धोरणाबद्दल अर्थव्यवस्थेत लिक्विड किंवा तरलता निर्माण होत असते. की जे चलनविषयक धोरण आहे त्या चलनविषयक धोरणास पहा, तुम्हाला याआधी मी सांगितलंय की मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी अशा दोन प्रकारच्या पॉलिसी असतात. मग त्यामध्ये मॉनिटरियल पॉलिसी, चलनविषयक धोरण त्याला म्हटलं जातं किंवा मौद्रिक धोरण म्हटलं जातं. या मौद्रिक धोरणाचा इम्पॅक्ट हा फायनान्शियल सेक्टरवर असतो की त्यामध्ये इंटरेस्ट रेट अप अँड डाऊन केला जातो, व्याजदरामध्ये चढ उतार केला जातो आणि अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कमी जास्त केला जातो. किंवा जे रिझर्व्ह रेशो आहे त्यामध्ये स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो SLR आहे, त्यानंतर कॅश रिझर्व्ह रेशो CRR आहे. यांच्यामध्ये अप अँड डाऊन करून अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैशाचा सप्लाय आहे, मनी सप्लाय, त्यामध्ये कमी जास्तपणा घडून आणला जातो आणि इकॉनॉमी स्टेबल करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे तरलता व्यवस्थापनासाठी सुद्धा नाणे बाजार एक महत्वाचा बाजार आहे. त्यानंतर पुढे तो भाग गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन, आता पोर्टफोलिओ. पहा, सर्वात महत्वाचं क्रेडिट क्रिएशन हे इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजने केलं जातं की गुंतवणुकीच्या हेतूने. पहा, तुम्ही बँकेकडनं पैसे घेताय, काहीतरी इन्व्हेस्टमेंट विचारात घेऊनच करताय. जे कर्ज घेतलं जातं ते दोन प्रकारच्या मोटिव्हने घेतलं जातं. याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक प्रोडक्टिव्ह मोटिव्ह असतो आणि अनप्रोडक्टिव्ह, उत्पादक कार्य आणि अनुत्पादक कार्यासाठी घेतलेलं कर्ज. जे उत्पादक कार्यासाठी घेतलेलं कर्ज आहे ते गुंतवणुकीत वाढ घडून असतं. म्हणूनच इथे तुम्हाला सांगितलंय की नाणे बाजार गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनवलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काहीतरी स्कीम वगैरे काढल्या जातात. जसं काय, समजा शेतकरी असेल, मग शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये सुधारणा करायच्या आहेत, मग त्यासाठी समजा जलसिंचनाची सुविधा, मग त्याला काही योजनांच्या द्वारे ते जलसिंचनासाठी कर्ज पुरवठा प्रोव्हाइड केला जातो. किंवा एखादा बिझनेसमॅन आहे किंवा एखादा उद्योजक आहे, त्या उद्योजकाला त्याच्या उद्योगाच्या उभारणीसाठी बँकेकडनं कर्ज पुरवठा केला जातो. तो देखील एका विशिष्ट प्रकारच्या व्याजदरात किंवा एका विशिष्ट प्रकारच्या सवलतीच्या दरात त्याला तो प्रोव्हाइड केला जातो. की त्यामुळे गुंतवणुकीचा एक प्रकारे पोर्टफोलिओ होत असतो की ज्यामुळे
जो कर्जदार आहे किंवा जो कर्ज घेणारा आहे तोही सिक्युअर होतो, त्याने केलेली इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये त्याला प्रॉफिट मिळेल, हाच त्याचा मोटिव्ह असतो. त्यानंतर गुंतवणूकदार निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचे तारण ठेवण्यास सक्षम होतात. यामधून जोखीम कमी करण्यात आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्यास मदत होते. की जो गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन आहे त्याला आपण पोर्टफोलिओ म्हणतो, त्या पोर्टफोलिओच्या आधारे गुंतवणूकदारांना सुद्धा ज्यांची जो धोका आहे तो कमी करता येतो, की त्यांनी जो धोका, जी रिस्क घेतलेली आहे ती कमी करण्यात सहाय्य या नाणे बाजाराच्या सहाय्याने केलं जातं. त्यानंतर पुढे आहे समतोल यंत्रणा. समतोल यंत्रणेत नाणे बाजार संसाधनांचे तर्कसंगत वाटप आणि गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिशील करून अल्पमुदतीच्या निधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल स्थापित करण्यास मदत करते. की अल्पमुदतीसाठी जो निधी आवश्यक असतो, ज्या निधीची मागणी आणि पुरवठा असतो त्यामध्ये समतोल प्रस्थापित करण्याचं काम नाणे बाजारामार्फत केलं जातं. की अल्पमुदतीसाठी जो काही कर्ज रक्कम जिची मागणी केली जाते ती मागणी पुरवण्याचं काम नाणे बाजारामार्फत केलं जातं. त्यानंतर पुढे आहे सरकारच्या वित्तीय गरजा. शासनाला पण वित्तीय गरजा असतात, शासनालाही वेळोवेळी पैशाची आवश्यकता असते. असा पैसा उभा करून देण्याचं काम या नाणे बाजारामार्फत केलं जात असतं. मग शासनालाही म्हणजे कोणतंही डेव्हलपमेंट पर्पज असेल किंवा काही इन्व्हेस्टमेंट पर्पज असेल, गुंतवणुकीच्या हेतूने, विकासाच्या हेतूने वेळोवेळी पैसा आवश्यक असतो आणि हा पैसा उभा करून देण्याचं काम नाणे बाजारामार्फत केलं जातं. म्हणून इथे सांगितलं की नाणे बाजार शासनाला कोषागार देयकाच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. कोषागार देयक जे आहेत त्याला तुम्ही ट्रेझरी असे म्हणतात. त्या ट्रेझरीच्या साह्याने अल्पमुदतीच्या ज्या गरजा आहे शासनाच्या वित्तीय गरजा, शॉर्ट टर्म फायनान्शियल नीड्स त्याला म्हटलं जातं, की त्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी नाणे बाजार प्रयत्नशील असतो किंवा मदत करत असतो शासनाला. त्यानंतर मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी, मॉनिटरियल पॉलिसी. की मौद्रिक धोरण जे आहे, चलनविषयक धोरण त्याला असं देखील म्हटलं जातं, या चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी देखील नाणे बाजारातूनच केली जात असते. म्हणून मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे हे आहे. आता पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेतील पैशाचा जो पुरवठा आहे, लक्षात ठेवा, मनी डिमांड, व्यक्तींची रोख स्वरूपात पैसा धारण करण्याची जी क्षमता असते त्याला तुम्ही मनी डिमांड असे म्हणतात. तुम्ही स्वतः रोख स्वरूपात पैसे स्वतःजवळ ठेवतात त्याला मनी डिमांड म्हणतात. आणि मनी सप्लाय कोण करतंय, तर पैशाचा पुरवठा करण्याचा सर्वस्वी अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या साहाय्याने चलन निर्मिती केली जाते. पण त्याचप्रमाणे या चलनाला तुम्ही जर बँकेत ठेवलं, प्रायमरी डिपॉझिट केलं, या प्रायमरी डिपॉझिटच्या आधारावर जो सेकंडरी डिपॉझिट क्रिएट केला जातो, दुय्यम पैसा त्याला किंवा दुय्यम ठेवी निर्माण केल्या जातात. आणि या दुय्यम ठेवींच्या साहाय्याने जे पतचलन निर्माण केलं जातं, ते पतचलन किंवा तो पतपैसा हा देखील अर्थव्यवस्थेत खूप महत्वाचा आहे. तो देखील अर्थव्यवस्थेतील जी पैशाची गतिशीलता आहे, पैशाचा चलनाचा जो रेट आहे, इन्फ्लेशन आहे, त्यामध्ये अप अँड डाऊन घडवत असतं. म्हणजे भाववाढ किंवा भावघट घडवण्यासाठी हा पतपैसा देखील खूप महत्वाचा आहे. आर्थिक क्रियांना गती निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक क्रिया गतिशील बनवण्यासाठी हा पतपैसा महत्वाचा असतो. पण त्यातही अति गतिशील झालं तर तेजीची अवस्था येऊ शकते किंवा खूपच स्लो झाला तर मंदीची ही अवस्था येऊ शकते. मग अशी ही तेजी आणि मंदीची जी अवस्था आहे त्यातून अर्थव्यवस्थेला जर बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी चलनविषयक धोरण राबवलं जातं. म्हणून इथे सांगितलंय की मौद्रिक धोरणाचं उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन, म्हणजे किती प्रमाणात पैसा अर्थव्यवस्थेत असला पाहिजे, की जेणेकरून आता मौद्रिक धोरणाचा बेस तसं पाहिलं तर इंटरेस्ट रेट आहे. व्याजदरात जर वाढ केली, एक सिंपल उदाहरण देतो की व्याजदरात वाढ करण्यास सांगितलंय कमर्शियल बँकांना. आता कमर्शियल बँकांनी जर व्याजदरात वाढ केली तर काय इफेक्ट होणार, तर बँकेने जर तुम्हाला जास्त अतिरिक्त व्याजदर दिला तर तुम्ही स्वतःजवळ पैसा ठेवण्याऐवजी तो पैसा बँकेत ठेवणार. म्हणजे तुमच्या हातातला पैसा बँकेत गेला, बँकेत पैसा गेल्यामुळे तुमच्या हातात मनी डिमांड कमी झाली. त्याचप्रमाणे जर व्याजदर जास्त असेल तर तुम्ही बँकेकडनं कर्जही घेणार नाही, जेणेकरून
तुमची बँकेकडनं जी मनी डिमांड आहे पैशाची ती देखील कमी होईल. म्हणजेच तुमच्या हातातला पैसा जर कमी झाला त्याचा परिणाम म्हणून तुमची मागणी कमी होईल. आणि जर वस्तूंची मागणी अर्थव्यवस्थेत कमी होत असेल तर त्याचा इफेक्ट वस्तूच्या किमतीवर कालांतराने होत असतो. त्याचप्रमाणे जर समजा व्यापारी बँकांनी किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक रेट कमी केला, त्याचा इफेक्ट म्हणून व्यापारी बँकांनी इंटरेस्ट रेट कमी केला, व्याजदर जर कमी केला, तर त्याचा इफेक्ट काय होणार? व्याजदर कमी केला, तुम्ही ठेवलेल्या ठेवींचा तुम्हाला जास्त बेनिफिट मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही त्या ठेवी बँकेत डिपॉझिट करण्याऐवजी त्या बँकेतनं विड्रॉल करतात. म्हणजेच बँकेतनं पैसा तुमच्याकडे येतो, म्हणजेच तुमची मनी डिमांड काय होते? वाढते. आणि जर मनी डिमांड वाढली तर त्याचा इफेक्ट काय होतो? तुमची मागणी पण वाढते. आणि वस्तूंची अर्थव्यवस्थेत जर मागणी वाढत असेल तर त्याचा इफेक्ट वस्तूंच्या किमतीतही वाढ घडून येण्यास होत असतो. हे जर इक्वेशन पाहिलं आपण तर यात बऱ्याच इफेक्ट होतो, बऱ्याच घटकांवर परिणाम होत असतो व्याजदर चढ आणि उतारांचा. तर अशा प्रकारे मौद्रिक धोरण आहे. मौद्रिक धोरणाबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहिली. त्यानंतर पुढे आहे रोख रकमेची काटकसरीने वापर. आता नाणे बाजाराच्या साहाय्याने, आता काटकसरीने वापर म्हणजे काय तर पहा, नाणे बाजारात संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाच्या निकटचा जो जवळचा पर्याय आहे असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. म्हणजे फक्त डायरेक्ट पैशाशी संबंध नाही. मग पैसा हा प्रत्यक्षपणे पैसा नाही, पण तू पैशाचीच कामं करतो तो सर्वस्वी. पण त्याला कायदेशीर मान्यता तसं पाहिलं तर शासनाने बँकेने दिलेली आहे की तुम्ही चेक सर्व ठिकाणी वापरू शकतात. पण समोरच्या व्यक्तीवर डिपेंड करतो की तो चेक स्वीकारेल की नाही. परंतु तसा पैसा हा एका देशाचं चलन आहे. आता समजा भारताचं चलन रुपये आहे, तो भारताच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन तुम्ही वापरू शकतात आणि तो स्वीकारण्यावरही कोणी त्याला थांबवू शकत नाही किंवा त्याला अडवू शकत नाही. कोणी सहजतेने ते चलन हस्तांतरित करू शकतं. अशा प्रकारे रोख रकमेची काटकसर म्हणजे नाणे बाजारात संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाच्या जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. त्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर होतो. प्रत्यक्ष पैसा तुमचा बँकेत आहे, पण त्या पैशाच्या साहाय्याने जे पतचलन निर्माण झालेलं आहे त्या पतचलनाच्या आधारे व्यवहार घडून येत असतात. प्रत्यक्ष पैसा सेफ आहे. त्यानंतर पुढे येतो पहा वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी. आता वाणिज्य, उद्योग आणि व्यापार या प्रत्येकाच्या वृद्धीसाठी नाणे बाजार सर्वात महत्वाचा आहे. प्रत्येक क्षेत्राला वृद्धी करण्यासाठी पैसारूपी भांडवल आवश्यक असतं आणि हे पैसारूपी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी नाणे बाजार तत्पर असतं. म्हणूनच पहा इथे नाणे बाजारामध्ये अल्पमुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. शिवाय नाणे बाजार कृषी आणि लघु उद्योगांसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देते. की खेळते भांडवल की कायमस्वरूपी भांडवल, त्यांना प्रत्यक्षपणे पैसा वारंवार गरजेचा असतो. मग त्याला खेळतं भांडवल की जे व्यवहार करताना कायमस्वरूपी त्यांना उपयोगात येत असतं. अशा प्रकारचं भांडवल नाणे बाजारामार्फत उपलब्ध करून दिलं जातं. तर हे आहे नाणे बाजाराची भूमिका. त्यानंतरचा जो टॉपिक होता भारतीय नाणे बाजाराची समस्या, हा टॉपिक तुमच्या अभ्यासक्रमामधनं वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो नाणे बाजारातील सुधारणा. आता नाणे बाजारातील सुधारणा, पूर्वीच्या काळी फक्त बँक्स वगैरे होतं, पण मग त्यात अजूनही जे काही फायनान्शियल मीन्स आहे, वित्तीय साधनं आहे, त्यामध्ये वेळोवेळी बदल झाला. मग त्या वित्तीय साधनांमध्ये झालेल्या बदलामुळे नाणे बाजार विस्तारित होत गेला. तर पहा नाणे बाजारात वेगवेगळ्या मुदतपूर्व गळ्या मुदतपूर्व कालावधीची कोषागार बिले, व्यावसायिक पत्रके, ठेवीचे प्रमाणपत्रक आणि नाणे बाजार म्युच्युअल फंड यासारख्या नवीन साधनांचा समावेश झाला. पूर्वी फक्त डिपॉझिट वगैरे त्याच्या सहाय्याने डीडी वगैरे क्रिएट केले जात होते. आजकाल पहा म्युच्युअल फंड आलेला आहे. त्याचप्रमाणे नाणे बाजारात जे ठेवींचे प्रमाणपत्र आहे, डिपॉझिट सर्टिफिकेट त्याला म्हटलं जातं, तर यांचाही समावेश झालेला आहे. त्यानंतर तरल समायोजन सुविधा, यासाठी LAF लिक्विड ऍसेट त्याला फॅसिलिटी पण म्हटलं जातं. त्यानंतर अंतर्गत रिझर्व्ह बँक रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर यांचाही समावेश करण्यात आला. रेपो दर, रिव्हर्स रेपो दर यांच्या साहाय्याने सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये तरलता निर्माण करण्याचं काम केलं जातं. की अर्थव्यवस्थेतील पैशामध्ये चढ उतार निर्माण करण्याचं काम या रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरच्या साहाय्याने केलं जातं. त्यानंतर व्याज दर मुख्यत्वे बाजार शक्तीने निर्धारित केले जायचे.
जावेत की जे मार्केट मेकॅनिझम आहे, बाजार यंत्रणा आहे, त्या बाजार यंत्रणेच्या साहाय्यानेच मनी डिमांड मनी सप्लाय या साहाय्याने जो इंटरेस्ट रेट डिटर्मिनेशनचा सिद्धांत आहे तुम्हाला त्याबद्दलही सांगितलंय मी. जॉन मेनॉर्ड केन्स यांनी व्याजदर निश्चितीचा सिद्धांत सांगितलेला आहे आणि त्या सिद्धांतामध्ये जे इंटरेस्ट रेट डिटर्मिनेशन होत असतं त्याच प्रकारचं इंटरेस्ट रेट डिटर्मिनेशन बाजार यंत्रणेमार्फत निर्धारित केलं जावं. त्यानंतर पहा नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, त्याला तुम्ही म्हणतात NEFT, आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, त्याला RTGS असं म्हणतात, या निधी हस्तांतरणाच्या सुधारणा करण्यात आल्या. पहा पूर्वीच्या काळी तुम्ही एका बँकेतनं दुसरीकडे पैसे हस्तांतरित करण्यासाठी मग DD डिमांड ड्राफ्ट म्हटलं जायचं त्याला, मग त्यातही बऱ्याचशा अडचणी होत्या, त्याला कमिशन वगैरे लागत होतं. त्याचप्रमाणे एक लिमिटेड फंड ट्रान्सफर केला जात होता. DD काढला तुम्ही, तो DD घेऊन परत त्या बँकेमध्ये दुसऱ्या त्या शाखेमध्ये जावं लागत होतं. आजकाल तुम्हाला RTGS आणि NEFT काही क्षणामध्ये तुमच्या अकाउंटमधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अमाऊंट तुम्ही एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता, अत्यल्प दरामध्ये. ते पण जवळपास RTGS किंवा NEFTच्या साहाय्याने तुम्ही लाखापेक्षा जास्त ही व्यवहार तत्परतेने करू शकतात. त्यानंतर तांत्रिक प्रगती आणण्यासाठी व्यवहार प्रणाली, इलेक्ट्रॉनिक डीलिंग सिस्टीम सुरू करण्यात आली. तर अशा प्रकारचा जो नाणे बाजार आहे, नाणे बाजाराच्या साहाय्याने नाणे बाजारामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या जात आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये नाणे बाजाराची भूमिका आणि नाणे बाजारात झालेल्या सुधारणा याबद्दल माहिती घेतली. पुढील लेक्चरला आपण भांडवल बाजार याबद्दल माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.